चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैशी, तैसे पुरुषा बुद्धी नाशी होय देखे. शरीरातून प्राण निघून गेला असता शरीराची जशी दशा होते त्याप्रमाणे बुद्धिनाश झाला म्हणजे पुरुषाची अवस्था होते. म्हणून आईके अर्जुना, जैसा विस्फुलिंग लागे इंधना, मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना पुरोशके. म्हणून अर्जुना ऐक, एखादी लहान ठिणगी जर लाकडाला लागली तरी मोठा अग्नी प्रज्वलित होतो आणि तो त्रिभुवनाला जाळण्यास देखील पुरतो. तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन, तरी येसणे हे पतन गिवसीत पावे. त्याप्रमाणे मनाकडून नकळत देखील थोडेसे विषयांचे चिंतन घडले तरी एवढे मोठे पतन त्याला शोधित येते. रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन्, आत्मवशयैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. ज्या पुरुषाने आपले अंतःकरण ताब्यात ठेवले आहे, जो प्रीती व द्वेष रहित आहे, त्याने विषयांचा उपभोग घेतला असता अंतःकरणाची प्रसन्नता अखंड राहते. म्हणून विषय हे आघवे, सर्वथा मनोनी सांडावे, मग राग द्वेष स्वभावे नाशतील. म्हणून सर्व प्रकारच्या विषयांचा मनापासून त्याग करावा, त्यामुळे राग द्वेष सहजच नाहीसे होतील.